पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती येथे वगदीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा। बोदवड येथून जवळ असलेल्या येवती येथे सालाबाद प्रमाणे वगदी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। वगदीच्या या सणाला 250 ते 300 वर्षांची परंपरा असून ज्यांना मूल होत नाही असे नागरिकांनी जर या वागदीचा आशीर्वाद घेतला तर संतती प्राप्त होते अशी नागरिकांची श्रद्धा आहे। या वागदीत भैरोबा देवाला मानले जाऊन या देवावर गावकऱ्यांची श्रद्धा आहे। सायंकाळच्या सुमारास माणकऱ्यांनी संबळ, भारूड, गोंधळ, कीर्तन या डफळाच्या संवाद्य मिरवणुकीने आणि बैलगाडीच्या सोबतीने गाव प्रदक्षिणा घालून जुंपलेल्या मानाच्या बैलगाडीची पूजा केली। यावेळी भैरोबा जय या नामघोषाने परिसर दणाणून गेलेला होता। येवतीचे ग्रामदैवत श्री भैरोबा महाराज यांची वगदीच्या सवाद्य मिरवणुकीने मानाची बैलगाडी गावामध्ये प्रदक्षिणा घालून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली। यात गुलालाच्या उधळणीने परिसरात चैतन्यमय झाले। दरवर्षी पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही वगदीची मिरवणूक काढली जाते। येवतीत 7 दिवस अगोदर यासाठी तयारी केली जाते। यंदा वगदीचा मानकरी म्हणून गावातील विश्वनाथ धनगर हे वगदी होते। वगदी हा पोळ्याच्या दिवसापासून निरंकार उपवास धरतात आणि नंतर हा सणास प्रारंभ होतो। सकाळपासून पूर्ण गाव एकत्र येऊन वगदीचे दर्शन घेण्यासाठी एकत्र गर्दी करतात। या कार्यक्रमासाठी आमदार चंद्रकांत पाटील आणि बोदवड येथील नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक हर्षल बडगुजर, गावातील नागरिक आणि गावकऱ्यांचे सहकार्य लाभते। गाडी बैल सजवून तराजू आणि काट्यांसारखी गाडीत एक काठी बांधून एका बाजूने वगदी म्हणजे माणूस आणि दुसऱ्या बाजूस समवजनाची रेती बांधून त्याला गोल फिरवले जाते आणि गावातून मिरवणूक काढली जाते। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।